सिलेंडर याचा जो बेस आहे हा सर्क्युलर असतो. तर बेस रेडियस काय आहे आर आणि हाईट काय आहे एच. तर एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय होईल. तर बेस कसा आहे सर्क्युलर, तर सर्कलचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर. म्हणून एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय होईल पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता सिलेंडरचा हा जो कर्व भाग आहे तर याला जर आपण इथनं कट केलं आणि स्ट्रेट केलं तर याचं काय तयार होईल रेक्टँगल. तर ही काय होईल हाईट आणि इथे एक पॉईंटमधनं कट करू स्ट्रेट करू तर हे जे सर्क्युलर डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो सर्कम्फरन्स. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय 2πr. तर रेक्टँगलचा एरिया काय होईल लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे 2πr इंटू एच. म्हणून कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला होईल 2πrh. त्याच्यानंतर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता टोटल सरफेस एरिया काढायचा आहे तर याला किती पार्ट आहे 3 पार्ट. एक कर्व पार्ट, खाली बेस आणि वर टॉप. आता बेस पण सर्क्युलर आहे आणि टॉप पण सर्क्युलर आहे. तर या दोन सर्कलचा एरिया काय होईल 2πr² आणि कर्व सरफेसचा एरिया काय होईल 2πrh. तर या 3 पार्टची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. तर 2πr जर आपण कॉमन काढलं 2πr तर इथे r² पैकी r वाचेल प्लस 2πr कॉमन काढलं तर h. तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय होईल 2πr ब्रॅकेटमध्ये r प्लस h. त्याच्यानंतर मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय एरिया ऑफ बेस इंटू हाईट. आता एरिया ऑफ बेस तर याचा बेस कसा आहे सिलेंडरचा सर्क्युलर तर त्याचा एरिया काय होईल πr² आणि इंटू हाईट. हाईट काय आहे h. म्हणून व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय होईल πr²h. प्रॉब्लेम 1. In each example given below, radius of base of cylinder and its height are given. Find the curved surface area and total surface area of cylinder. तर आपल्याला रेडियस ऑफ बेस 7 सेंटीमीटर दिला आहे, हाईट 10 सेंटीमीटर दिलं आहे आणि कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काढायचा आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर याचा फॉर्म्युला काय आहे 2πrh. आता याच्यात व्हॅल्यूज ठेवावं लागेल. 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 इंटू आपल्याला रेडियस दिलेला आहे 7 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 10 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला काय करावं लागेल 7नी डिवाइड करावं लागेल. तर 7 कॅन्सल होऊन जाईल आणि 222 आणि 10चं मल्टिप्लिकेशन. तर 2 इंटू 22 किती होऊन जाईल 44 आणि याला 10नी मल्टिप्लाय केलं तर एक 0 वाढून जाईल म्हणजे 440 कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तर आणि याचं युनिट काय होईल स्क्वेअर सेंटीमीटर. आणि याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल 2 इंटू पायची व्हॅल्यू किती 22/7. रेडियस आपल्याला किती दिला आहे 7 इन ब्रॅकेट 7 प्लस h. हाईट ऑफ सिलेंडर आपल्याला दिलेला आहे 10. मग काय होईल आपल्याला 7 कॅन्सल करावं लागेल. मग काय होईल 2 इंटू 22 इंटू 7 आणि 10 किती होऊन जाईल 17. आता याचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 22 किती होऊन जाईल 44 होऊन जाईल आणि याला आपल्याला कितीनी मल्टिप्लाय करायचं आहे 17नी. तर 7 4 28 कॅरी 2
7 4 जार 28 आणि 2 30 होऊन जाईल. इथे 0 1 4 जार 4 1 4 जार 4 याची ॲडिशन किती होईल 8 4 3 आणि 4 7 म्हणजे किती येत आहे 7 4 8 आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचं युनिट काय होईल स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आपल्याला किती मिळालं 748 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर आपल्याला गिव्हन आहे आणि हाईट ऑफ सिलेंडर दिलेला आहे आणि आपल्याला कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फाइंड करायचा आहे. आपण पहिले कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काढू. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर याचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर एच. काय आहे 2 पाय आर एच. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच. आता 2 इंटू पायची व्हॅल्यू किती ठेवावं लागेल 22/7. रेडियस आपल्याला किती दिला आहे 1.4 सेंटीमीटर आणि इंटू हाईट दिली आहे आपल्याला 2.1. आता आपल्याला काय करावं लागेल 7नी डिवाइड करावं लागेल. 7 1 जार 7 7 2 जार 14. एक डिजिट नंतर पॉईंट आहे तर इथे पॉईंट येऊन जाईल म्हणजे याचा आन्सर 0.2. आता आपल्याला काय करायचं आहे 22 0.2 आणि 2.1चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आपण मल्टिप्लिकेशन करताना पॉईंटचा विचार करणार नाही. 22 2 आणि 21चं मल्टिप्लिकेशन करू आणि ॲट द लास्ट पॉईंट देऊ. तर 2 इंटू 22 किती होऊन जाईल 44. 44 इंटू 2 किती होऊन जाईल 88 होईल आणि याला आपल्याला 21नी मल्टिप्लाय करावं लागेल. 8 1 जार 8 8 1 जार 8. इथे 0 घ्यावं लागेल. आता 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. 8 2 जार 16 कॅरी 1. 8 2 जार 16 आणि 1 17. काय होईल 8 आणि 6 14 कॅरी 1 7 आणि 1 8 आणि इथे 1 म्हणजे याचा आन्सर येत आहे 1848. आणि किती डिजिट नंतर पॉईंट आहे इथे 1 आणि इथे 1 म्हणजे 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. तर 1 2 2 डिजिट नंतर इथे पॉईंट द्यावं लागेल म्हणजे याचा आन्सर किती होईल 18.48. तर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर होईल 18.48 आणि याचं युनिट होईल सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे तर स्क्वेअर सेंटीमीटर एरियाचं युनिट. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे टोटल सरफेस एरिया. काय काढायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच. 2 पाय आर प्लस एच. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. मग काय होईल 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 आणि आरची व्हॅल्यू 1.4 ब्रॅकेटमध्ये. आरची व्हॅल्यू आहे 1.4 प्लस एचची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे 2.1. आता आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. तर इथे आपण 7नी पहिले डिवाइड करून घेऊ. तर काय होईल 7 1 जार 7 7 2 जार 14. एका डिजिट नंतर पॉईंट आहे तर याचा आन्सर होईल 0.2. मग आता आपल्याला काय करावं लागेल 2 इंटू 22 इंटू 0.2 इंटू इथे याची ॲडिशन करावं लागेल 1.4 आणि 2.1ची. तर 4 आणि 1 किती होऊन जाईल 5. इथे पॉईंट येऊन जाईल आणि 1 आणि 2 3.5 होईल. आता आपल्याला या सगळ्यांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आता मल्टिप्लिकेशन करताना आपण पॉईंटचा विचार करणार नाही. पहिले मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2 इंटू 22 इंटू 2 किती होऊन जाईल 44. 44 इंटू 2 88.
मग या 88ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 35ने. मग 5 8 जार 40 कॅरी 4, 5 8 जार 40 आणि 4 किती होऊन जाईल? 44. मग आता इथे आपल्याला 0 घ्यावं लागेल आणि 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 8 जार 24 कॅरी 2 आणि 3 8 जार 24 आणि 2 26. आता आपल्याला याची काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागेल. तर इथे काय होईल? 0 4 आणि 4 8 आणि 4 आणि 6 10चं 0 कॅरी 1 2 आणि 1 3. म्हणजे किती आलं याचं मल्टिप्लिकेशन? 3080. आणि किती डिजिट नंतर पॉईंट पाहिजे? 1 आणि 1 2 2 डिजिट 1 2 इथे येईल 0.2 डिजिट नंतर. म्हणजे याचा आन्सर काय होईल? 30.80. आणि टोटल सरफेस एरियाचं युनिट काय होईल? स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 3. रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर आणि हाईट ऑफ सिलेंडर आपल्याला दिलेलं आहे. कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपण पहिले कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काढून घेऊ. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, ऐसा फार्मूला काय आहे? 2 पाय RH. 2 पाय RH. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2 पाय RH. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. 2 इंटू पायची व्हॅल्यू काय आहे? 22/7 इंटू आपल्याला रेडियस दिलेली आहे 2.5 इंटू हाईट किती दिली आहे? 7. आता इथे काय होईल? 7नी पहिले डिवाइड करावं लागेल. 7 7 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आता 222 आणि 2.5चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 2 इंटू 22 किती होऊन जाईल? 44. आणि याला कितीनी मल्टिप्लाय करायचं आहे? 2.5. तर मी 25नी मल्टिप्लाय करून घेतो आणि आलेल्या ॲन्सरला एक डिजिट नंतर पॉईंट देऊन देईल. तर 25 4 जार 100 कॅरी 10. 25 4 जार 100 आणि 10 तर 110. तर याचं ॲन्सर किती आलं? 1100. आणि किती डिजिट नंतर पॉईंट पाहिजे? एका डिजिट नंतर. म्हणजे 1 डिजिट नंतर जर पॉईंट दिलं तर किती मिळेल? 110. आणि याचं युनिट काय लिहावं लागेल? कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचं रेडियस सेंटीमीटरमध्ये दिलं आहे. तर एरियाचं युनिट स्क्वेअर सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काढायचा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तर याचा फॉर्म्युला काय आहे? 2 पाय R ब्रॅकेटमध्ये R प्लस H. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर 2 इंटू पायची व्हॅल्यू काय आहे? 22/7. रेडियस आपल्याला दिलेली आहे 2.5. ब्रॅकेटमध्ये रेडियस आहे 2.5 प्लस हाईट किती दिली आहे आपल्याला? 7 सेंटीमीटर. आता एवढं आपल्याला काय करावं लागेल? सॉल्व करावं लागेल. तर आता 7नी डिवाइड होत नाही, तर इथे पहिले ब्रॅकेटची ॲडिशन करून घेऊ. म्हणजे 2 इंटू 22/7 इंटू 2.5 इंटू 2.5 आणि 7ची ॲडिशन किती होऊन जाईल? 9.5. आता 9.5 मध्ये पण 7नी डिवाइड होत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? पहिले 2.5 आणि 9.5चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि मग 7नी डिवाइड करावं लागेल. तर पहिले मी मल्टिप्लिकेशन करून घेतो. 2 इंटू 22 किती होऊन जाईल? 44. याला मला 2.5नी मल्टिप्लाय करावं लागायचं आहे, नंतर 9.5नी. तर मी मल्टिप्लाय करताना पॉईंटचा विचार करणार नाही. 25 आणि 95नी मल्टिप्लाय करून घेईल आणि मग ॲट द लास्ट 2 डिजिट नंतर पॉईंट देईल. तर 2 इंटू 22
44 झालं, याला 25ने मल्टिप्लाय करून घेतो. 25 4 जार 100 कॅरी 10, 25 4 जार 100 आणि 10 110. आता याला परत कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 95ने. तर मी 95ला कितीने मल्टिप्लाय करतो? 11ने मल्टिप्लाय करतो आणि आलेल्या ॲन्सरला 20 वाढून देईल. म्हणजे काय होऊन जाईल? 11 5 जार 55 कॅरी 5, 11 9 जार 99 आणि 5 104 होऊन जाईल. 104. याच्यावर किती डिजिट वाढवायची आहे? 2 0 वाढवायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन झालं. आता आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. तर किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे? 1 आणि 1 2 डिजिट नंतर. तर इथे 2 डिजिट नंतर जर पॉईंट दिलं तर किती येईल? 1045 येईल याचं सगळ्याचं मल्टिप्लिकेशन. आणि याला आपल्याला कितीने डिवाईड करायचं आहे? 7ने. आता आपल्याला 1045 डिवाइड बाय 7 करायचं आहे. तर ते कुठे करू? इथे करून घेतो. 1045 डिवाइड बाय 7. तर 7 1 जार 7. इथे मायनस केलं तर किती उरेल? 3. इथे 4 होऊन जाईल. आता 7 4 जार 28. 7 4 जार 28. किती उरेल आता? 14 मायनस 8 6 60 होऊन जाईल. आता 6 आणि हे 5 इथे येईल. आता 7 9 जार 63. आता किती उरत आहे? 2 उरत आहे. 20 उरत आहे. आणि 7 2 जार 14. आता 6 आणि 7 9 जार 63. म्हणजे आपण याला जर डिवाईड केलं तर याचा ॲन्सर येईल 149.29. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचं युनिट काय लिहावं लागेल? स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम if its diameter is 50 centimeter and height is 45 centimeter. तर आपल्याला क्लोज सिलेंड्रिकल ड्रम दिलेला आहे आणि याचा डायमीटर दिलेला आहे. तर रेडियस काय होईल? डायमीटरच्या हाफ. तर डायमीटर दिलेला आहे 50/2. याला 2ने डिवाईड केलं तर किती येईल? 25 सेंटीमीटर रेडियस ऑफ बेस होऊन जाईल. आणि हाईट किती दिली आहे? हाईट इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम. म्हणजे आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे? 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. 2 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे? 3.14 इंटू रेडियस किती आहे? 25. ब्रॅकेटमध्ये रेडियस किती आहे? 25 सेंटीमीटर प्लस हाईट किती दिली आहे? 45 सेंटीमीटर. आता याला सॉल्व करावं लागेल. तर पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व करू. 2 इंटू 3.14 इंटू 25 इंटू 25 आणि 45. 5 प्लस 5 10 कॅरी 1 2 आणि 4 6 आणि 1 70. त्याची ॲडिशन येऊन जाईल 70. आणि आता आपल्याला 2 3.14 25 आणि 70 याचं
मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आपण काय करू, मल्टिप्लिकेशन करताना पॉईंटचा विचार करणार नाही आणि ॲट द लास्ट पॉईंट देऊ. तर आपण 2 × 25 किती होऊन जाईल 50. 50ला आपण 70ने मल्टिप्लाय करू इंटू 70. तर हे 2 झिरो इथे वाढवून घेऊ. 7 5 35 एवढं होऊन जाईल. मग आता याला आपल्याला काय करायचं आहे 3.14 म्हणजे 314ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर मी काय करतो 314ला 35ने मल्टिप्लाय करतो आणि हे 2 झिरो इकडे वाढवून देईल. तर 5 4 20 कॅरी 2 5 1 5 आणि 2 7 5 3 15. इथे 0 घ्यावं लागेल आणि आता मला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 4 12 कॅरी 1 3 1 3 आणि 1 4 आणि 3 3 9. आता याचं ॲडिशन किती होईल 0 9 5 आणि 4 9 आणि 9 आणि 1 10 आणि हे 2 झिरो मला इथे वाढवायचे आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन पूर्ण किती येत आहे 1 0 9 9 0 0 0. पण मला किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचे आहे 2 डिजिट नंतर. इथे 1 आणि 1 2 डिजिट नंतर इथे मला पॉईंट द्यावं लागेल. इथे पॉईंट दिलं तर मला ॲन्सर किती मिळेल 1 0 9 9 0. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज ड्रम काढायचा आहे. तर टोटल सरफेस एरियाचं युनिट काय होईल रेडियस सेंटीमीटरमध्ये दिलं आहे तर स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफोर काय काढायचं होतं मला टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम. तर टोटल सरफेस एरिया ऑफ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम. किती आलं 1090 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 3. फाइंड द एरिया ऑफ बेस and radius of cylinder if its curved surface area is 660 square centimeter and height is 21 centimeter. तर आपल्याला कर्व सरफेस एरिया दिलेला आहे, हाईट दिली आहे, रेडियस काढायचा आहे आणि एरिया ऑफ बेस. तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर चा फॉर्म्युला काय आहे 2 पाय RH. 2 पाय RH. आता याच्यात व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर कर्व सरफेस एरिया किती दिला आहे आपल्याला 660 म्हणजे इथे लिहावं लागेल 660 इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू ठेवावं लागेल 22/7. रेडियस आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हाईट ऑफ सिलेंडर किती दिला आहे 21. H इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. तर Hच्या जागेवर आपल्याला ठेवावं लागेल 21. आता R आपल्याला फाइंड करायचा आहे. तर राईटचे नंबर लेफ्टला न्यावं लागेल आणि राईटचे नंबर लेफ्टला जाईल तेव्हा डिनॉमिनेटरचे नंबर न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरला. म्हणजे काय होईल 660 इंटू 7 न्यूमरेटरला जाईल आणि खाली डिनॉमिनेटरला 222 आणि 21 2 इंटू 22 इंटू 21 इज इक्वल टू R. आता आपल्याला इथे काय करावं लागेल डिव्हिजन करावं लागेल. तर 7 1 7 7 3 21. त्याच्यानंतर 22चा याच्यात भाग जाईल 22 1 22 3 66. इथे 30 होईल. 3 1 आणि 3 10 30. आता याला परत 2ने डिवाइड करावं लागेल. 2 1 2 5 10 म्हणजे किती येत आहे
5. तर 5 इज इक्वल टू आर. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता रेडियस नंतर आपल्याला काय काढायचं आहे? एरिया ऑफ बेस. तर एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय होईल? एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर. तर सिलेंडरचा बेस कसा असतो? सर्क्युलर. मग एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय होईल? पाय आरचा स्क्वेअर. आणि इथे आता आपल्याला कशाची व्हॅल्यू ठेवावं लागेल? पायची. आणि रेडियस किती आहे? 5. तर पायची व्हॅल्यू 22/7 ठेवलं तर 7ने डिवाइड होणार नाही. तर आपण पायची व्हॅल्यू किती ठेवू? 3.14 इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे रेडियस 5 आहे, तर स्क्वेअर म्हणजे 2 टाईम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 इंटू 5. आता याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 5 आणि 3.14चं मल्टिप्लिकेशन. तर 5 इंटू 5 किती होऊन जाईल? 25. आणि 25ला आपल्याला 314ला 25ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि आलेल्या ॲन्सरला 2 डिजिट नंतर पॉईंट द्यावं लागेल. आता आपण 25ने मल्टिप्लाय केलं तर 25 4 जार 100 कॅरी 10. 25 1 जार 25 आणि 10 किती होईल? 35 होऊन जाईल. कॅरी 3. 25 3 जार 75 आणि 3 78. तर याचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे? 7850. पण किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे? 2 डिजिट नंतर. तर 1 2 डिजिट नंतर इथे पॉईंट द्यावं लागेल. आणि एरिया ऑफ बेसचं युनिट काय होईल? स्क्वेअर सेंटीमीटर. तर एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर किती झालं? 78.50 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 4. फाइंड द एरिया ऑफ द शीट required to make a cylindrical container which is open at one side and whose diameter is 28 centimeter and height is 20 centimeter. तर आपल्याला सिलेंड्रिकल कंटेनरला किती शीट लागेल ते आपल्याला काढायचं आहे. तर त्याच्यासाठी जो कंटेनर आपल्याला बनवायचा आहे तो एका साईडनी कसा राहणार आहे? ओपन राहणार आहे. आणि त्याचा डायमीटर आहे 28 सेंटीमीटर आणि हाईट आहे 20 सेंटीमीटर. आपल्याला रेडियसचं काम पडेल. तर रेडियस काय होईल? डायमीटरच्या हाफ इज इक्वल टू 28/2 म्हणजे काय होईल? 14 सेंटीमीटर. आणि हाईट ऑफ सिलेंडर किती दिला आहे? 20 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे? एरिया ऑफ शीट required to make cylindrical container. To make cylindrical container. आता याचा आपल्याला फॉर्म्युला तयार करावा लागेल. तर आता हा जो कंटेनर आहे वन साईडनी ओपन आहे. तर मग इथे आपल्याला याचा एरिया घेताना काय करावं लागेल? कर्व सरफेस एरिया घ्यावं लागेल आणि बेस एरिया घ्यावं लागेल. तर बेस कसा आहे? सर्क्युलर. तर त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय होईल? पाय आर स्क्वेअर प्लस कर्व सरफेस. तर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय आहे? 2πRH. आणि ओपन आहे ॲट वन साईड. मग वरचा एरिया आपल्याला घ्यावा लागणार नाही म्हणजे एवढा फॉर्म्युला होईल पाय आर स्क्वेअर प्लस 2πRH. आता यातनं आपण जर पाय आर कॉमन काढलं पाय आर, आता ब्रॅकेटमध्ये काय राहील? इथे राहील आर स्क्वेअरपैकी पाय आणि आर निघालं स्क्वेअरपैकी आर राहील प्लस 2π पाय आणि आर कॉमन काढलं तर 2h राहील इथे. आणि आता इथे आपण काय करू? व्हॅल्यूज ठेवून देऊ. पायची व्हॅल्यू किती ठेवावं लागेल? 22/7 इंटू रेडियस किती आहे? 14 सेंटीमीटर.
ब्रॅकेटमध्ये रेडियस आहे 14 सेंटीमीटर प्लस 2 इंटू हाईट ऑफ सिलेंडर किती आहे 20 कंटेनर. आता याला सॉल्व करावं लागेल. आता इथे 7ने डिवाइड करून घेऊ आपण. 7 1 जा 7 2 जा. तर मग इथे किती आहे 22 इंटू 2 ब्रॅकेटमध्ये इथे काय होईल 14 प्लस याचं मल्टिप्लिकेशन 40. बघ आता 22 इंटू 2 आपण 44 करून घेऊ इथे मल्टिप्लिकेशन इंटू आणि ब्रॅकेटची ॲडिशन किती होईल 14 आणि 40 म्हणजे 54 होईल. आता 54ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 44. 4 4 जा 16 कॅरी 1 4 5 जा 20 आणि 1 21. मग इथे 0 द्यावं लागेल. 4 4 जा 16 कॅरी 1 4 5 जा 20 आणि 1 21. आता याची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. 6 7 3 आणि 2 किती येत आहे 2 3 7 6 स्क्वेअर सेंटीमीटर. तर एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक सिलेंड्रिकल कंटेनर किती लागेल 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर आणखी प्रश्न विचारला आहे फाइंड द approximate area of sheet required to make a lid of height 2 cm for this container. आता आपल्याला या कंटेनरला काय लावायची आहे लीड लावायची आहे म्हणजे झाकण लावायचं आहे. ठीक आहे. आता झाकण जो आहे त्याची जी हाईट आहे ती किती आहे 2 सेंटीमीटर आहे. आता झाकणला इकडे वरून टॉप राहील पण बेस कसा राहील ओपन राहील म्हणजे याला पण एक सर्क्युलर भाग राहील आणि कर्व सरफेस राहील. तर मग याचा पण फॉर्म्युला काय होईल एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड. एरिया ऑफ शीट required to make a lead to make a lead. तर आता आपण इथे लीड म्हणजे झाकण बनवणार आहे. तर याचं डायमीटर 28 आहे तर रेडियस 14 राहील आणि हाईट 2 राहील. आणि हे जे लीड आहे म्हणजे झाकण आहे हे सुद्धा वन साईडनी ओपन राहणार आहे. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ बेस म्हणजे सर्कलचा एरिया काढावा लागेल आणि कर्व सरफेस आणि एक साईडला ओपन राहील. म्हणजे याचा पण फॉर्म्युला हाच होईल. म्हणजे आपल्याला सर्कलचा एरिया काढावा लागेल बेसचा म्हणजे पाय आर स्क्वेअर आणि कर्व सरफेस एरिया म्हणजे 2 पाय आर एच कारण की एका साईडनी तो ओपन राहणार आहे. मग काय होईल इथनं कॉमन काढावं लागेल. काय कॉमन निघते पाय आर. तर पाय आर आपण कॉमन घेऊ. पाय आर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील आर स्क्वेअरपैकी आर राहील प्लस पाय आर कॉमन निघालं तर इथे राहील 2h. आणि आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 इंटू रेडियस आहे 14 इन ब्रॅकेट रेडियस 14 प्लस 2 इंटू हाईट ऑफ लीड किती दिला आहे आपल्याला 2 सेंटीमीटर. मग काय होईल आता 7ने डिवाइड करून घेऊ. 7 1 जा 7 7 2 जा 14 म्हणजे इथे होईल 22 इंटू 2 आणि इथे काय होईल पहिले हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 2 इंटू 2 4 किंवा 14 प्लस 2 इंटू 2 4. मग इथे 22 इंटू 2 44 होऊन जाईल आणि इंटू 14 प्लस 4 18 होऊन जाईल. आता
44ला आपल्याला 18नी मल्टिप्लाय करावं लागेल. 8 4 जार 32 कॅरी 3. 8 4 जार 32 आणि 3 35. इथे 0 येऊन जाईल. 1 4 जार 4 1 4 जार 4. मग याची ॲडिशन किती होईल? 2 5 आणि 4 9 3 आणि 4 7. म्हणजे काय होईल? 792 792 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ सीट रिक्वायर्ड टू लीड किती होईल? 792 स्क्वेअर सेंटीमीटर.